नमस्कार मित्रांनो, व्हिडिओच्या थंबनेलवरूनच तुम्हाला समजलं असेल की आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक कोणता आहे, कोणत्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. ग्रुप सीची फायनल आन्सर की येऊन आज जवळपास 10 दिवस झाले, तरी पण कट ऑफबद्दल मनात अजून धाकधूक होत आहे. मेन्ससाठी मी पात्र असेल का, रिझल्ट कधी लागेल, जागा वाढ होईल का, अभ्यासात पूर्णपणे लक्ष लागत नाही, असे असंख्य विचार मनात येत असतील आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली गोष्ट, असे विचार मनात या फेजमध्ये येणं साहजिक आहे, परंतु स्वतःला सांगत राहा की मी मेन्सला आहे आणि मला पास व्हायचं आहे, मला फायनल लिस्टमध्ये यायचं आहे. तर या सगळ्यामध्ये मला वेळ नाही घालवायचा, मला फक्त मेन्सचा स्टडी करायचा आहे. कारण जितका तुम्ही स्वतःवर डाऊट घ्याल, जितका तुम्ही ह्या सगळ्या पडण्यापेक्षा, या सगळ्या कन्फ्युज्ड माइंडसेटमध्ये राहण्यापेक्षा शांत राहा, स्वतःला सांगत राहा की मी मेन्सला आहे, माझं होणार आहे आणि रिझल्ट येईपर्यंत मी मेन्सचा विद्यार्थी म्हणूनच अभ्यास करणार आहे. मला मेन्स पास करायची आहे, मला कुठेही मागे पडायचं नाही, असं स्वतःला सांगत राहा. आणि एक्झॅक्ट कट ऑफ कुणाला नाही माहिती. म्हणजे आयोग आता सगळे म्हणतात आहेत रिझल्ट कधी लागेल, तर रिझल्ट आता एकतर ह्या वीकमध्ये येईल किंवा जुलै एंडिंगपर्यंत रिझल्ट येऊन जाईल. दुसरी गोष्ट, रिवाइज्ड ॲडव्हर्टाईज अगोदर येईल, मग रिझल्ट येईल. पण आता जुलैचे राहिलेत 15 दिवस, यामध्ये कधीही रिझल्ट येऊ शकतो. तुम्ही ऑलरेडी वेळ जर घालवला असेल, इथून पुढं वेळ घालवू नका, कारण कॉम्पिटिशन खूप आहे. ग्रुप बीच्यावरून ओळखा, राज्यसेवेवरून ओळखा. खूप मुलांना चांगले मार्क्स असून पण ते या सगळ्या चर्चेमध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेले दिसतात. आणि म्हणून सांगते, या सगळ्या गोष्टींना बाजूला सारा, आपला अभ्यास आणि आपण भलं. आपला अभ्यास कंटिन्यू ठेवा. मेन्सचा जो काही चालू आहे तो कन्फ्युज्ड माइंडसेटमध्ये राहाल तर अजून वेळ जाणार आहे. आत्ता आपण जुलैच्या मिडमध्ये आहोत. आयोग आता ह्या आठवड्याभरात किंवा पुढच्या 15 दिवसात कधीही रिझल्ट लावेल. मग आपल्याकडं किती दिवस उरतात आहेत. रिझल्ट लागल्यानंतरनं बाकीचे जे करणार आहेत मेन्स ते तर करणारच आहेत, पण रिझल्ट लागायच्या अगोदरपासून जे कन्सिस्टंट करत आलेले आहेत ते पुढंच असणार आहेत ना स्पर्धेत. मग आपण मागे पडायला नको या स्पर्धेमध्ये. म्हणून आपल्याला रिझल्ट लागेपर्यंत कंटिन्युअसली मी मेन्सला आहे, मला कसलाही विचार करायचा नाही, असं समजूनच स्टडी कंटिन्यू ठेवा. मी ऑलरेडी राज्यसेवेला अशीच चूक केलेली होती आणि कंबाईन ग्रुप बीसाठी मी ठरवलेलं होतं की नाही, मी अशी चूक करणार नाही. आणि जेव्हा सांगत होते ना की 50+ फिमेल आणि 55+ मेल इलिजिबल असतील, तर त्यावेळेस मी ऑलरेडी 8 ते 10 मार्क पुढं होते या सगळ्याच्या, आणि त्यामुळे मी स्टडी कंटिन्यू ठेवलेला होता. पण जसं जसं मेमध्ये अजून रिझल्ट लागला नव्हता आपला ग्रुप बी प्रिलियमचा, तर त्यावेळेस चर्चांना खूप उधाण आलेलं होतं की नाही आता मुलींचाच 60+ लागेल आणि मुलांचा 65+. तेव्हा मी पण घाबरलेले होते की 60+ म्हणजे नक्की किती लागेल, आपण बसू का त्यात, म्हणजे असं सगळे विचार मलाही डोक्यात येते. तरी मी स्वतःला सांगितलेलं की नाही, मेन्सला मी आहे आणि जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत मी कोणताही निष्कर्ष काढणार नाही, आणि असं समजून मी स्टडी कंटिन्यू ठेवलेला होता. आणि म्हणून मला मेन्स ही चांगल्या प्रकारे देता आली. आणि मला तुम्हालाही सांगायचं आहे की बिनधास्तपणे मेन्सचा स्टडी करा, कारण करणारे अभ्यास करतात. आणि आपण आपला ह्या द्विधा मनस्थितीत आपला इतका वेळ जातो, आपली इतकी एनर्जी वाया जातो की परत आपल्याला अगदी रिझल्टमध्ये नाव आलं ना की आपल्याला परत टेन्शन यायला लागतं, मी कसं कव्हर करू सिलेबस, मी कधी रिव्हिजन करू, माझं अशा मुलांची कॉम्पिटिशन आहे, इतक्यांदा मेन्स दिलेल्या पोरांची आहे. तर त्यामुळे आत्ताचा वेळ अजिबात दौडू नका, कंटिन्यू अभ्यास करा. रिझल्ट आयोग लवकरच लागेल. जागावाढीबद्दल बऱ्याच ठिकाणी बोललं जातं आहे. अजून आपल्याला काहीच कन्फर्म माहीत नाही खरंच जागा वाढणार आहे त्या 332 की नाही, पण आहे त्या जागांमध्ये आपलं होऊन जाईल आणि आपण मेन्सला पात्र आहोत असंच स्वतःला सांगत राहा. आणि बघा, तुम्ही मेन्सला नक्की पात्र व्हाल आणि आपण रिझल्ट लागल्यानंतरही एकमेकांशी कनेक्ट होऊ. तर अजून तुम्हाला नवीन माहितीसाठी किंवा काही सजेशन असतील, व्हिडिओबद्दल काही प्रश्न असतील किंवा नवीन टॉपिक असतील, तरी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलशी नक्की कनेक्टेड राहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करायला विसरू नका. आणि हो, अजून एक मला सांगायचं आहे, जेवढं तुमच्या कामाचं आहे ना तेवढं फॉलो करा. म्हणजे जसं की एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या काही सोर्समधून तुम्हाला अभ्यासाचं मिळतं आहे, प्रश्न कव्हर होतात आहेत, अभ्यास आपला होतो आहे, तितकंच ठीक आहे. ढीगभर मटेरियल, ढीगभर रिसोर्सेस वेगवेगळे, ह्याला फॉलो करतो त्याला फॉलो करतो असं अजिबात करू नका. खरं सांगते,
जेवढं मोजकं गरजेचं आहे तितकं ठीक आहे. हे वाटतंय या गोष्टीपासून आपल्याला फायदा होतोय, स्टे कनेक्टेड. अदरवाईज तुमचा स्वतःचा वेळ नका वाया घालू, मी हेच सांगेन. मस्त राहा, रिलॅक्स राहा, छान पद्धतीने अभ्यास करा. माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत आणि आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. जर तुम्हाला वाटत असेल की हे चॅनल आपल्या अभ्यासामध्ये, आपल्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करतं आहे, तरच सबस्क्राईब करा. असं काही फोर्स नाही आहे. MPSCची प्रोसेसच अशी आहे की ती खूप तुमचा पेशन्स टेस्ट करते आणि यामध्ये आपल्याला कधी मोटिवेटेड, कधी डिमोटिवेटेड असं वाटत राहतं. अप्स अँड डाऊन्स असंही फील होतं राहतं. तर मी एकच सांगेन, कधी वाटेल ना तेव्हा शांत राहायचं, स्वतःला क्वेश्चन करायचे की माझ्या हातात आता काय आहे, मी काय करू शकते किंवा काय करू शकतो या सिच्युएशनला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरच्यांच्याकडे बघायचं. जेव्हा आपल्या आईबाबांना किंवा आपल्या घरच्यांना ते जे काम करतात ते करताना बघतो, मला असं वाटतं त्या इतकं तर कुठलंच मोटिवेशन नसेल. आणि आता जर हातातून ही वेळ गेली तर परत पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही. असं म्हणतात ना, वेळ, वय आणि हातात असलेली साधनसामग्री किंवा वेळेची उपलब्धता याचं जर तुम्ही योग्य युटिलायझेशन नाही केलं तर मग आपल्या हातात काहीच उरत नाही. आणि म्हणून सेल्फ मोटिवेटेड राहा. प्रत्येक वेळी कोणाची गरज नाही आपल्याला लागली पाहिजे. हां, मन मोकळं करायला मोजके 1-2 व्यक्ती, आपले फ्रेंड असतील किंवा आपल्या फॅमिलीमधले कोण असतील त्यांच्याशी बोला. आणि आपलं श्रद्धास्थान असेल, जसं की आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत, अगदी मी म्हणते की आपलं कुठला म्हणजे कुलदेव वगैरे असेल किंवा देव असेल कुठला ज्यांना आपण मानतो, एक श्रद्धास्थान असते की बाबा हा एखाद्या मंदिरात गेल्यावर किंवा एखाद्या एक श्रद्धा धार्मिक स्थळी गेल्यावर आपल्याला बरं वाटतं. अशा ठिकाणी जाऊन बसा थोडा वेळ वगैरे, बरं वाटतं. आणि लगेच बॅक टू युअर वर्क, म्हणजे लगेच स्टडीला या. आत्ता तुम्ही स्वतःची वाहवा करून घ्याल की माझं होतं आहे का, स्पष्ट भाषेत सांगते. आत्ता आपल्याला खूप बरं वाटतं. कोणीतरी म्हटलं ना, हां होईल तुमचं, पण जेव्हा दिवस कमी राहतात ना अभ्यासाला, तेव्हा एक तो रियालिटी चेक तुम्हाला मिळतो. कारण मेन्सच्या कॉम्पिटिशनसाठी खूप वेळा मेन्स दिलेली किंवा पहिल्यांदा जरी मेन्स देत असलेली, परंतु अभ्यास तगडा असणारी तेवढीच सिलेक्टिव्ह लोकं असतात. मी असं काही बायफर्गेशन करत नाही आहे, परंतु जर आपला टिकाव या सगळ्यामध्ये लागायचं असेल तर एकच आपल्या गोष्ट हातात आहे, ती म्हणजे कंटिन्यू, कन्सिस्टंट, फोकस्ड स्टडी करणं. अगदी लास्टपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ ऐकत आला असाल त्याबद्दल तुमचे खूप आभार. आपल्या व्हिडिओचा नेक्स्ट टॉपिक कोणता असावा, मी कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ करावा, हे देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्यासाठी काही सजेशन असतील ते देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. परत एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. आणि हां, रिझल्ट लागेपर्यंत तुम्हाला मेन्सचा स्टडी कंटिन्यू ठेवायचा आहे. रिझल्ट लागल्यानंतर आपण परत एकदा भेटूच. थँक्यू सो मच.